निवडून आलेले दबंग आमदार समजले जातात जिल्ह्यातले. यात आपण देखील अजितदादांची भेट घेतली होती, तेव्हा देखील कुजबूज झाली की कुठतर एकत्र यायला पाहिजे अजितदादांनी शरद पवारांनी. कुठतर मनात आहे कुठतर संकोच वाटतोय की दोघांनी एकत्रित आलं पाहिजे. उणीव बसते काय निधी मिळण्यासंदर्भात किंवा काय? नाही, एक गोष्ट आपण अशी बघितली पाहिजे की निधीपेक्षा सगळ्यांच्या मनात आहे की दोन्ही पवार एकत्र यावे. हे सगळ्याच्याच मनात आहे. सामान्य कार्यकर्त्याला वाटतं. तुम्हाला वाटतं पवार दोन्ही कुटुंब एक येत असेल जे दुभागले एक. आज आपण बघतोय रोज 2 ठाकरे बंधू एकत्र यावे, तसा पवार दोन्ही एकत्र येणं आणि सगळ्यांचं प्रेम आहे ना पवार साहेबांवर, आणि दोन्ही पवार जे दुभगले ते एकत्र आले तर आनंद आहे ना आम्हाला सगळा. असं या संदर्भात साहेबांशी काय आपण बोलणं वगैरे झालं किंवा इच्छा व्यक्त केली नव्या आमदारांनी? मी स्वतः साहेबांशी ही इच्छा व्यक्त केली. मी ही इच्छा सुप्रियाताईंच्या समोर व्यक्त केली, जयंत पाटील साहेबांच्या समोर व्यक्त केली की आपण दोन्ही पवार कुटुंबांनी एकत्र यावं. ज्या पद्धतीनं आज पवारसाहेबांनी जे सगळं कोणी जुनं असेल तर विसरून जाऊन नव्याला लागणं गरजेचं असं देखील सूचक वक्तव्य केलं. नाही, नक्की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं सत्ता येईल जाईल सत्तेपेक्षा आम्हाला पवार कुटुंब एकत्र येणं हे सगळ्यात महत्त्वाचं वाटतं. आणि ते एकत्र आलं तर नक्की राहिलेल्या कार्यकर्त्याला सगळ्याला ताकद तर मिळेलच मिळेल. आणि अजितदादांनी पण आता आम्ही गेल्यानंतर प्रत्येक वेळी आम्हाला आदर दिला, आम्हाला कधी विरोधकाची भावना दिली नाही. आणि दादा गेल्यानंतर आम्हाला रिस्पेक्टली बोलतात, करतात, कामं सांगितली तर ऐकतात. आणि मग त्या ठिकाणी जर ते आम्हाला सगळ्या बाजूने अटेंड करत असतील तर मग आपण त्यांना चुकीचं घेणं आणि मग ह्या सगळ्या ह्याच्यातनं एकत्र येतील ह्याचा आनंद आम्हाला असेल. माझ्या संदर्भात त्यांनी देखील माहिती दिली. कसं पाहताय दोन्ही ठाकरेंनी एकत्र येणं आणि हिंदी विषयावर सक्ती सरकारची? नाही, दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित्या या महाराष्ट्रातल्या प्रश्नासाठी एकत्र येते त्याचा आनंदच आहे. परंतु हिंदी सक्तीचा जो विषय आहे तो खऱ्या अर्थानं 5वी नंतरच हिंदी असावी असं सगळ्यांचंच मत आहे. माझं देखील तेच मत आहे. कारण 1ली ते 5वी हिंदी भाषा आपल्याला जर शिकवली गेली तर भविष्याच्या दृष्टीनं आपली मराठी कुठेतरी मागं पडेल. आणि मग एका बाजूला अभिजात मराठी भाषेला दर्जा मिळालाच असताना दुसऱ्या बाजूला मात्र हिंदीची सक्ती करणं हे सरकारची दोटप्पी भूमिका आपल्या सगळ्याच्या समोर येते. त्यामुळं ह्या गोष्टीसाठी हा जो काही मोर्चा निघतो आहे याला आपण बघितलं असेल तर पवारसाहेबांनी पण आणि अजितदादांनी देखील याच पद्धतीनं एकवाक्यता आहे की 5वी नंतरच हिंदी भाषेला हे करावं, सक्ती करू नये. त्यामुळं ही महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. आणि मूळ आमचं म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या अस्मितेला मराठी बाणा कुठेही कमी न होण्यासाठी त्या ठिकाणी हिंदीची गरज आहे तर गरज आहे, पण बेसिकपासून गरज नाही. आपल्याला हिंदी जेवढी पाहिजे तेवढीच आपण बोलू आणि गरजेपुरती. कारण मुंबईत जर गेलो मराठी माणूस मराठी माणसाला हिंदी बोलायला लागला आहे तर ते न करता आपल्याला मराठी जागृत ठेवून अभिजात मराठीचा भाषा दर्जा आहे ती मराठी वाढवणं आपली गरजेची आहे. ज्याप्रमाणे ठाकरे ब्रँड जसं एकत्रित येत आहेत तसं पवार ब्रँड देखील जुळले पाहिजेत, एकत्रित आले पाहिजे असं वाटतंय स्पष्ट? नक्की आमची पंढरीच्या पांडुरंगाला साकडा आहे की दोन्ही पवार बंधू पवार घराणी एकत्र या. ज्या पद्धतीनं माड्याचं प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार बबनरावजी शिंदे यांच्यावर हृदय शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयामध्ये गेले आहेत, त्यांच्यासाठी देवदेवतांना साकडं घालण्यात येते मतदारसंघामध्ये, कसं पाहताय? नक्कीच दादा हे आम्हाला आदरणीय आहेत. दादांना त्या ठिकाणी हृदयाच्या संदर्भात शस्त्रक्रिया करण्यासाठी ते परदेशात गेलेत. नक्कीच ते बरे होऊन शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी ही पंढरीच्या पांडुरंग चरणी आणि आई माडेश्वरी चरणी प्रार्थना करतो. आणि ते परत एकदा या सेवेत येऊन आम्हाला मार्गदर्शन करतील आणि त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी होईल आणि आपल्या सगळ्याच्या त्यांच्याबद्दल असलेल्या भावनाचा त्या ठिकाणी दादांच्या प्रकृती स्थिरावून त्या ठिकाणी दादा यशस्वीरित्या बाहेर पडतील. हे होते आमदार अभिजित आबा पाटील. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड एकत्रित येतोय त्याचप्रमाणे आता पवार ब्रँड देखील जे आहेत ते एकत्रित आले पाहिजे. 2 कुटुंब महाराष्ट्राला एकत्रित झाल्याचा आनंद होईल, तोच आनंद मला देखील होईल. आणि या संदर्भात दोन्ही पवारांनी एकत्र येण्यासंदर्भातची भूमिका जी आहे ती खासदार सुप्रिया सुळे असतील, शरद पवार यांना देखील बोलून दाखवली असल्याची भूमिका जी आहे जी स्पष्टोक्ती जी आहे ती TV9शी बोलताना आमदार अभिजित पाटील यांनी बोलताना दिली. माझा सहकारी कॅमेरा पर्सन गणेश गुंडसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माडा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.